काय कसला विचार करतोय? मी कोण बोलतोय? बरोबर, मीच बोलतोय. तुझ्या आतला आवाज. जागा आहेस ना? पण नुसतं जागा राहून काय केलं? कधी या नेत्याच्या मागे तर कधी या पक्षाच्या मागे नुसतं मेंढरासारखं फरफटत गेलो, पण तुझा आत्मसन्मान कधी जागा झालाच नाही. तुझी अवस्था तूच करून घेतली आहेस, म्हणून रसातळाला जाऊन आज एक वंचित घटक बनून राहिला आहेस. ज्यांच्यासाठी रक्त आटून निवडून आणलंस, आज ते तुझ्याकडे ढुंकनही बघत नाही. शेवटी तू एक वंचित आहेस, एक वंचित घटक. पण आता घाबरायचं कारण नाही. याच सर्व वंचित घटकांना एकत्र घेऊन आपले बाळासाहेब, हो आपलेच बाळासाहेब आंबेडकर, तुझ्यासारखे असंख्य घटकांना एकत्र करून संसदेकडे निघाले आहेत. चल त्यांच्या सोबत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जोपर्यंत इथला वंचित घटक संसदेत जात नाही तोपर्यंत इथल्या वंचित घटकांचा विकास होणार नाही. पण तू काय ऐकलंच नाहीस. संसदेच्या प्रांगणातला संसदेकडे बोट केलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तेच सांगतोय. पण तू काय केलंस? कधी साधा जयभीमही केला नाहीस. जयभीम म्हणजे जातीचा गवगवा नाही. जयभीम म्हणजे तुझ्या आतला माणूस जागा करून ज्यानं माणूस पण दिलं ते देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता आहे. बोल जयभीम, उठ. हीच तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि तुला ती जिंकायची आहे. तू जिंकणारच, कारण तुझ्यासोबत बाळासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आता तुझ्या भिंतीवर लिहून ठेव. मला या देशाची शासनकर्ती जमात